आजच्या ठळक बातम्या. मराठ्यांना वेठीस धरू नये, जरांगेंचा राज्य सरकारला इशारा. गणपती आणि ईद पार्श्वभूमीवर चिपळूण पोलिसांचा लॉंग मार्च. मुरुड बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी, काशीद बीचवर शुकशुकाट. लायन्स क्लब ऑफ खेड सिटीतर्फे मदतीचा स्तुत्य उपक्रम. ग्रामीण भागात जाखडे नृत्यात तरुण मंडळी तल्लीन. आता पाहूयात बातम्या सविस्तर स्वरूपात. आंदोलन करताना अन्न आणि पाणी मिळू दिले जात नाही. सरकारने मराठ्यांना वेठीस धरू नये. आम्ही शांततेत आंदोलन करीत आहोत, पण सरकारने मूलभूत सुविधा नाकारून दबाव टाकण्याचा प्रयत्न करू नये, असा इशारा मराठा क्रांती नेते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर गंभीर आरोप करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट इशारा दिला आहे. त्यांनी सरकार विरोधी नाराजी व्यक्त करत आपल्या समर्थकांना शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. आंदोलन अहिंसक राहिले पाहिजे, कारण आमचे ध्येय आरक्षण मिळवणे आहे, गोंधळ घालणे नाही, असे जरांगे म्हणाले. दरम्यान आझाद मैदान परिसरात वाढलेल्या गर्दीमुळे मुंबई महानगरपालिकेने रस्ता रिकामा करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आंदोलकांमधून अस्वस्थता आता व्यक्त होत आहे. चिपळूण शहरात आज गणपती आणि ईद सणाच्या निमित्ताने कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा लॉंग मार्च काढण्यात आला. संपूर्ण शहरातून लॉंग मार्च काढण्यात आला. या लॉंग मार्चमध्ये पोलीस, SRP जवान, होमगार्ड सहभागी झाले होते. पोलिसांच्या शिस्तबद्ध निघालेल्या या लॉंग मार्चकडे शहरातील जनतेचे लक्ष केंद्रित झाले. आज शनिवारी मुरुडमध्ये दुपारनंतर पावसाने उघडीप दिल्याने खरेदीसाठी नागरिकांची गर्दी दिसून आली. गणेशोत्सवाच्या सणानिमित्त बाजारपेठेत ग्रामीण भाज्या तसेच फळांची खरेदी होताना दिसून आली. तसेच काशीद बीचवर सध्या शुकशुकाट आहे. खेड शहरातील लायन्स क्लब ऑफ सिटी वतीने निराधारांना आधार देण्याचा उपक्रम राबविला जातो. तसेच विविध सामाजिक उपक्रमात लायन्स सिटी क्लब तर्फे नेहमीच प्राधान्याने सेवा कार्य केले जाते. याच उपक्रमातून संतोष रेड्डीज यांनी आपला वाढदिवस लायन्सच्या साथीने सामाजिक बांधिलकी जपत साजरा केला. खेड नगरपालिका हद्दीतील आगाशी रोड येथील रहिवासी शशिकांत बेर्डे तसेच सुसेरी बौद्धवाडी येथील रहिवासी श्रीमती शिल्पा कांबळे या कुटुंबियांना सामाजिक बांधिलकी जपत जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करण्यात आलं. या प्रसंगी लायन्स क्लबचे मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. आता घरी कोण कोण असतं?
मी 2 मुली मिस्टर काय करता? असेच मजुरी आम्ही सगळे लायन्स क्लब वाले आहोत. आम्ही अशा काही ठिकाणी मग जाऊन अशी मदत करत असतो. आमच्याकडे कोणाचा वाढदिवस असला की आम्ही महिन्याभराचं धान्य आम्ही देतो. आज आमच्या संतोष रेड्डी यांचा वाढदिवस आहे. गणेशोत्सवात जाखडे नृत्याला ग्रामीण भागात मोठं स्थान आहे. सह्याद्रीच्या पर्वत रांगांमधून घरोघरी वाडी वस्त्यांवर जाखडे नृत्य कला अजूनही जोपासली जाते. गणपती बाप्पाचे आगमन झाल्यापासून तरुण वर्ग या कलेचे सादरीकरण करतो. तरुण मंडळी जाखडी नाचताना तल्लीन होऊन जातात. विशेष गणपती बाप्पाचे स्तोत्र गाणे, आळवणीच्या गाण्यांनी ढोलकीच्या तालावर आणि घुंगरांच्या साथीने तरुण मंडळी नृत्य सादर करतात. ग्रामीण भागात महिला वर्गही आपल्या पारंपरिक नृत्यांचे सादरीकरण करून आनंद मिळवत असतात. दापोली तालुक्यातील दाभोळ, दालभेश्वर पाखाडी येथील तरुण मुले जाखडीत तल्लीन असताना आणि हरणे मोठी गोडीबाव वाडीवरील महिलांचा गणपती बाप्पा समोर नाचतानाचा हा जल्लोष आता पाहूया. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.